नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे भास्कर सर्स क्लासरूम या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहे मित्रांनो 7th स्टँडर्डचे 9th लेसन, ज्याचे नाव आहे हीट, राईट। तर याआधी मला थोडं बोलायचं होतं, आपल्या सर्वांचा एकदम चांगला प्रतिसाद आपल्या सर्व व्हिडिओजला भेटत आहे। तर आपलं प्रेम असंच राहू द्या आणि तुम्ही पण काही ना काही आपल्या व्हिडिओमधून घेऊन जा, ठीक आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे हीट। तर हीट म्हणजे काय? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी। तुम्हाला सर्वांना हीट म्हणजे काय? उष्णता, म्हणजेच आपण त्याला उष्णता सुद्धा म्हणू शकतो। जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधून हीट भेटते। जसं की आपल्याला नॅचरली जर आपण विचार केला, नैसर्गिकपणे जर आपण विचार केला, तर नैसर्गिकपणे आपल्याला हीट ही सूर्यापासून भेटते, म्हणजे सन इज द नॅचरल सोर्स ऑफ हीट। सन हा काय? एक नॅचरल सोर्स आहे हीटचा। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला घरामध्ये स्वयंपाकासाठी सुद्धा हीटची गरज पडते। त्याचबरोबर आपल्याला ताप आल्यानंतर सुद्धा आपलं जे शरीर आहे ते गरम होते, त्याच्यामधून हीटच निघणार आहे। त्यानंतर आपण वेगवेगळ्या गोष्टी बघतो की ज्या गरम होतात, राईट। तर या सगळ्यांमध्ये आपल्याला हीट बघायला मिळते। हीट म्हणजेच काय? उष्णता। आणि हीट म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय हीट? आता हीट काय बेटा? एक प्रकारची मित्रांनो, हीट म्हणजे काय? एक प्रकारची ऊर्जा आहे। हीट एक प्रकारची एनर्जी आहे। ऊर्जा म्हणजेच काय? एनर्जी। तर हीट एक प्रकारची एनर्जी आहे। एनर्जी कोणती आहे? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी विच इट कॅन बी फ्लो फ्रॉम वन प्लेस टू द अनदर विच इज कॉल्ड द ट्रान्सफर ऑफ हीट। आता बाळांनो, जसं की हीट काय? एक प्रकारची ऊर्जा, आणि हीट काय करते? एका जागेवरून दुसऱ्या जागी ट्रान्सफर होऊ शकते। जसं की फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्ही गॅसवरती एक साधं एखादी कोणती पण आपण म्हणा कोणती पण वस्तू तुम्ही ठेवली, ठीक आहे। जर तुम्ही समजा एखादं बिकर ठेवलं, एखादं भांडं ठेवलं, पॅन ठेवलं, ठीक आहे, याच्यावरती आपल्या गॅसवरती, तर गॅसवरती ठेवल्यानंतर हळूहळू काय होते? पूर्ण पॅन, पूर्ण जो आपण ठेवलेला आहे त्याच्यावरती बिकर वगैरे, ते सर्व हळूहळू गरम होणार आहे। त्याच्यामध्ये काय होणार आहे? ट्रान्सफर ऑफ हीट। त्याच्यामध्ये हीट काय होणार आहे? त्याच्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे मित्रांनो। तर हीट काय होणार आहे? ट्रान्सफर होते। काय होते? हीट ट्रान्सफर होते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी। इट फ्लो फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल। हे सर्वांना माहीत असायला पाहिजे की हीट हे जास्त गरम असलेल्या वस्तूकडून कमी गरम असलेल्या वस्तूकडे काय होत असते? ट्रान्सफर होत असते। आपण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की ताप करतो, शेकोटी करतो आणि आपलं शरीर शेकतो, आपले अंग शेकतो, हात शेकतो वगैरे, सगळं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मित्रांनो। तर आपण त्याचबरोबर आता बघणार आहे हीट काय? हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी। हीट काय? एक प्रकारची एनर्जी आहे। इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, ऊर्जा आहे। इट कॅन फ्लो फ्रॉम, ती फ्लो होते, कुठून फ्लो होते? इट फ्लो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस। ते एका जागेवरून दुसऱ्या जागी काय होते बाळांनो, मित्रांनो? फ्लो होते। आणि त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रान्सफर ऑफ हीट। काय म्हणतो? ट्रान्सफर ऑफ हीट म्हणजे उष्णतेचे परिवहन। ओके। आणि आपल्या तुम्हाला सर्वांना माहीतच असेल मित्रांनो की आपण हीट ही कशामध्ये मेजर करतो? किलो कॅलरीमध्ये मेजर करतो। आपण मागच्या लास्ट लेक्चरमध्ये आपल्या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा आपण बघितलं, लाइटनिंगमध्ये, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं फ्रिक्शनल इलेक्ट्रिसिटीमध्ये की हीट जी प्रोड्यूस होते दोन वस्तू रब केल्यामुळे, दोन कोणतेही ऑब्जेक्ट जेव्हा आपण रब करतो, त्याला घासतो, तेव्हा काय तयार होते? तिथं हीट तयार होते, तिथे उष्णता तयार होते। आणि त्या उष्णतेला आपण किलो कॅलरीमध्ये मोजत असतो मित्रांनो। कशामध्ये मोजतो आपण त्याला? किलो कॅलरीज आणि कॅलरीजमध्ये आपण त्याला मेजर करतो, ठीक आहे, राईट। तर त्यानंतर मित्रांनो, हीट इज ट्रान्सफर्ड बाय द मोड्स कॉल्ड कंडक्शन। आता मित्रांनो, हीट हे अलग अलग माध्यमातून, हीटला मीडियम लागतात, हीटला माध्यम लागतात, ओके। जसं की सर्व गोष्टींना मीडियम लागतात पसरण्यासाठी, ट्रान्सफर होण्यासाठी, त्याच प्रकारे हीटला सुद्धा मीडियमची गरज असते, ओके। तर हीट हे अलग अलग मोड्सनी ट्रान्सफर होत असते। जसं की पहिला मोड आहे आपला कंडक्शन। पहिलं काय आहे मित्रांनो? कंडक्शन। सेकंड काय आहे? कन्व्हेक्शन। आणि तिसरं काय आहे? रेडिएशन, ओके। तर त्याच्यामध्ये जे फर्स्ट आहे ते आपण आज आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहे। तर व्हॉट इज मीन बाय कंडक्शन? कंडक्शन काय आहे मित्रांनो? कंडक्शन मीन्स व्हॉट? द ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द हॉट पार्ट ऑफ द सॉलिड सबस्टन्स टू इट्स कोल्ड पार्ट इज कॉल्ड कंडक्शन। आपण त्याला काय म्हणतो? कंडक्शन असं म्हणतो मित्रांनो। काय? ट्रान्सफर ऑफ हीट, हीटचं ट्रान्सफर कुठून? हॉट पार्ट, हॉट पार्ट म्हणजे काय? गरम जो पार्ट असेल, जो भाग असेल, गरम जो भाग असेल त्या सॉलिड वस्तूचा किंवा पदार्थाचा,
तो कुठं जाणार आहे, कोल्ड पार्टकडे. कुठपर्यंत जाणार आहे, कोल्ड पार्टकडे. इज कॉल्ड ॲज अ कंडक्शन. त्याला आपण काय म्हणणार आहे, कंडक्शन म्हणतो मित्रांनो. आपण त्याला कंडक्शन असं संबोधतो. तर फॉर कंडक्शन द मीडियम इज रिक्वायर्ड. त्यासाठी आपल्याला कशाची गरज पडते मित्रांनो, मीडियम. ओके, मग मीडियम कोणती येऊ शकतात मित्रांनो, जसं की एअर आहे, वॉटर आहे, सॉलिड सबस्टन्स आहे, सॉइल असेल, मेटल्स असतील. कोणतेही प्रकारचं मीडियम आपण त्याच्यामध्ये यूज होते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीडियम यूज केल्या जाऊ शकते. हीटमध्ये आपण हीट कोणत्याही मीडियमद्वारे काय होते, ट्रान्सफर होऊ शकते. तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की हवा ही काय होऊन जाते, गरम होऊन जाते. आणि त्याच्यामुळे काय होते मित्रांनो, त्याच्यामुळे सर्व वातावरण हे हॉट होऊन जाते, टेम्परेचर हाय होऊन जाते आणि टेम्परेचर वाढते. हीट कॅनॉट बी कंडक्टेड इन व्हॅक्यूम. हीट ही व्हॅक्यूममध्ये कंडक्ट होत नाही. आता व्हॅक्यूम म्हणजे काय मित्रांनो, व्हॅक्यूम मीन्स व्हॉट, व्हॅक्यूम म्हणजे काय, तर व्हॅक्यूम मीन्स जिथं एअरचा प्रेझेन्स नाही आहे, जिथं हवा उपस्थित नसते, जिथं एअर नसते मित्रांनो, त्याला आपण म्हणतो व्हॅक्यूम. त्याला आपण काय म्हणतो, व्हॅक्यूम. द स्पेस वेअर द एअर इज नॉट प्रेझेन्स, त्याला आपण म्हणणार व्हॅक्यूम. स्पेसमध्ये आपल्या अर्थच्या बाहेर जी स्पेस आहे तिथं व्हॅक्यूम पूर्ण प्रेझेंट असते, त्याला आपण म्हणतो व्हॅक्यूम. ओके, अशा ठिकाणी हीट कॅनॉट बी कंडक्टेड. अशा ठिकाणी हीट कंडक्ट होऊ शकत नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे, राईट. त्यानंतर मित्रांनो, कंडक्शन ओनली टेक्स प्लेस इन अ सॉलिड सबस्टन्स. आणि हीटचं कंडक्शन हे फक्त आणि फक्त सॉलिड सबस्टन्सेसमध्येच होते. हे कायम लक्षात ठेवायचं मित्रांनो. आणि धन्यवाद.